कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी आहे. आणि कानगावमधील सिमेंट कंपनीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिमेंट कंपनी प्रदूषण थांबवलं नाही व कायदेशीर मार्गाने एनओसी घेतली नाही तर कंपन्या बंद कराव्यात, क्लोजर नोटीस काढावी, अशा आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. आणि अभ्यास करून कर्जमाफी केली. कर्जमाफी केल्यानंतर कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून राज्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असं जर होत असेल तर अशा कर्जमाफीला काय अर्थ आहे? म्हणून आम्ही म्हणतो की वंचित शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा, म्हणून आम्ही आमरण उपोषण करत आहोत. खात्यावर जमा झाल्याचं आम्हाला अजून कळलं नाही, कारण यांचं नेहमीच असतं ऑनलाईन करा, केवायसी करा, आधार करा, ते करा, ह्याच्यात ते लोक गुरफटून ठेवतात आणि त्यांची ते लांबवतात, विषय लांबवतात, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देत नाही. शासनाने 7.5 HP पर्यंत कृषी पंपाची वीज बिल माफ केली, माफी पण माफ केली, परंतु झालं काय? 7.5 HP पेक्षा ज्यांचं कृषी पंप मोठा आहे, 10 HP 20 HP, त्यांना यातून डावलला आहे. आमची मागणी आहे की 7.5 HP पेक्षा वरील कृषी पंप HP धारकांना त्यामध्ये समाविष्ट करावं. फार महत्वाचं आहे. ही सुद्धा स्कीम आम्ही मागितली नव्हती. केंद्र सरकारने व राज्य सरकारने या जल जीवनच्या स्कीमा हर घर जल नल अशा पद्धतीने होऊन दिल्या. आता उदाहरण सांगायचं म्हणलं तर कानगावमध्ये 13 कोटी 11 लाखाची स्कीम दिलेली आहे. 4 वर्ष झालं स्कीम पूर्ण नाही. आमचा असा आरोप आहे की शासकीय स्कीमा लोकांच्या विकासाचं नाव करतात, परंतु फक्त कमिशन घेण्यापुरतं राबवतात, असा आमचा त्यांना आरोप आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही कमिशन घ्या, परंतु कामतही पूर्ण करा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार. उपोषणकर्ते श्री भानुदास शिंदे त्यांचं निवेदन तहसील कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयास ते निवेदन आम्ही सादर केलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मागण्या शासन दरबारी इतर ते निवेदन पाठवलेलंच आहे, परंतु आमची अशी विनंती आहे की त्यांनी हे उपोषण मागं घ्यावं. पुढे काय त्यांचं जे निवेदन आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढे यामध्ये पाठपुरावा केला जाईल यामध्ये.